तर मित्रांनो आता आपण आलेलो विजया फूड्स इथे. तर जे आपले भांडुपला कोकण महोत्सव अरेंज करतात सुजय धुरत, तर त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या नमस्कार लागतील. तर बरं मला इथे येऊ. तर आपल्या हॉटेलची स्पेशलिटी काय आहे सर पहिला? तर नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडचा राजा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी रात्रीचे 10:30-11 वाजलेले आहेत आणि शनिवारची रात्र असल्यामुळे आता गर्दी थोडी कमी झालेली असेल. आणि आपल्या भांडूपमध्ये कोकण महोत्सव आलेला आहे 25वा. तर त्यासाठी आम्ही निघालो आहे, जेवून वगैरे मस्त निघालो. आणि आता शुभम पण भेटला आहे, शुभम केळुसकर आपला शाळेतला वर्गमित्र एकदम खास. तर आता आम्ही 3 जण जातोय कोकण महोत्सव फिरायला आणि गर्दी कमी झाली असणार, 11 वाजले आणि आमचे काही फॅन्स पण तिकडे भेटणार आहेत, तर त्यांना पण भेटायला जाणार आहे आम्ही. आणि उद्या शेवटचा दिवस आहे आपल्या भांडूपमध्ये कोकण महोत्सव. वाढवले काय? अच्छा, तर 3 दिवस वाढवणार आहेत बोलतो, मला पण माहिती नव्हतं. अजून फॅन्स भेटलेले आहेत ते बघा, तिकडे पण आपले यूट्यूब सबस्क्रायबर फॅन्स आहेत ते बघा, समोर हात दाखवत आहेत. नीरज दादा आहे आणि निलेश दादा आहे. तर चला आपण जाऊया आतमध्ये, आता बघूया. तर आपली छोटी सबस्क्रायबर पण भेटलेली आहे आणि ती वांगणीवरनं खास आपल्याला भेटायला आलेली आहे. आणि तिने मला मेसेज केला इंस्टावर आणि बोलवून घेतलं खास करून, मी ब्लॉग बनवणार होतो त्यासाठी. तर आता मी आलेलो आहे कोकण महोत्सव आणि बाहेरच ती आम्हाला भेटली आहे. खूप वेट केलास ना, बरोबर ना? किती वेळ थांबलेली तरी? 1-2 तास. आणि माझ्या माधुरी मामीच्या बाजूलाच राहते तुमच्या स्टॉलमध्ये वांगणीला. तर ती माधुरी मामी सोबत असते. तर काय बोलते, कसं वाटतं तुला कोकण महोत्सव भांडूपचा? मस्त वाटलं एकदम. काय काय शॉपिंग केली मग आज? आणि कोण कोण आले तुझ्यासोबत? आता कधी जाणार वांगणीला परत? जगह भी नहीं, 25 घंटे जाणार मस्त वाटलं ना? चालेल चालेल. नाव काय तुझं? दीक्षा. अच्छा, दीक्षा परब. हा नाव माहिती आहे, माधुरी मामीने आम्हाला सांगितलं परब म्हणून. चालेल चालेल. आणि गाव कोणतं तुझं? कणकवली. तर कणकवलीची आहे आणि आपल्याच मामीच्या बाजूवाली आहे, नेबर आहे तिची. तर चला, बरं वाटलं एकदम बोलून तुझ्यासोबत आणि भेटून तुला. तर चला आता कोकण महोत्सवचा ब्लॉग आपण स्टार्ट करू. चल बाय. तर मित्रांनो आलेलो आहे कोकण महोत्सवच्या गेटवर आणि आपले इथे सगळे मित्र भेटले ते बघा. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया कोकण महोत्सवमध्ये काय काय भेटते आपल्याला. आता एवढ्या लेट आलेलो आहे आपण, जेवून वगैरे मस्त, आणि गर्दी पण नाही आता जास्त करून. तर चला आतमध्ये जाऊ. तर मित्रांनो गर्दी बघताय भांडूपच्या कोकण महोत्सव मध्ये. सिक्युरिटी शुभम केळुसकर आलेले आहे. हे साईड साईड कर, साईड 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 कर सगळ्यांना. सॉरी असलं काय घेऊ नको, व्हिडिओ मध्ये खराब होऊन जायचं. व्हिडिओ मध्ये शुभम आलेले आहे कोकण महोत्सव मध्ये आणि गर्दी खाली झाली. शुभम आला. अरे अरे फॅन भेटले, शुभमचे फॅन भेटले. या सर सर, या सर 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 कम ऑन. चला सर. गेम बघताय शुभम केळुसकरच्या हारलेला 2 वर्षापूर्वी. त्याला भांडेबुंडेचं सामान भेटलेलं. अरे हा सापशिडी जिंकलेला. आता आहे कधी सापशिडी शुभम? नाही. तिकडे आतमध्ये खेळू आपण. हा चालेल, आतमध्ये खेळू. मिठा पान. तर मित्रांनो या तुम्ही देखील आलो पान खायला. आला काय नाही आला चला तर मित्रांनो आता जाऊया आपण.
पहिल्या गणपतीचं दर्शन करूया. पहिला केळुसकर बोलतो आईस्क्रीम खाऊया. सुरमई फ्राय केली काय रे? एक पटकन सुरमई फ्राय कर. टेबलची या बघ. थाली वही थाली देऊया. पापलेट थाली पण आहे दादा. पुढे थाली पाहिजे पूर्ण थाली भेटणार. फ्राय पीस थाली, पापलेट थाली, सुरमई थाली, बांगडा थाली. तर केळुसकर काय काय खाल्लंस तू? इथे मटन थाली खाल्ली. मटन थाली खाल्ली. अच्छा. ही डिश ट्राय करून बघा, मस्त आहे. चिकन कोणती आहे ही डिश? काय माहिती नाही, खाल्लेली मस्त होती. विचारू का दादा? दादा कुठे आहे? याला विचारतो ना, तो सांगेल ना काय बघता तुम्ही. प्राइस टॅग सोबत तुम्हाला चिकन थाली, सुरमई थाली, अजून कोंबडी वडे, मटन मसाला, लॉलीपॉप मटन, कोलंबी मसाला, कोलंबी फ्राय, सर्व प्राइस सकट तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. कोणत्या कोणत्या डिश आहेत मालवणी कोकण महोत्सवमध्ये. भांडूप येते. 25वा वर्ष कोकण महोत्सवचं एकदम जोमात. मित्रांनो, आपल्याला जी कोळसेवाडीची जत्रा होती कल्याणची, तिथे हा दादा भेटलेला आणि हा भांडूपमध्ये पण यावेळी भेटला आपल्याला. तर आपण आता त्याशी भेटलो परत आणि आता विचारूया दादा इथे काय काय त्याच्याकडे आज आहे. दादा काय काय आहे? बघ, आपल्याकडे चिकन किमा आहे, कलेजी किमा आहे, जवळ आहे, वजडी आहे, मच्छी थाळी आहे, चिकन थाळी आहे, कोंबडी वडे आहेत, खेकडा मसाला आहे, मटन मसाला आहे, प्रॉन्स मसाला आहे, चिकन सुक्का आहे, चिकन लपेट आहे, हे आगरी स्पेशल आहे, प्रॉन्स फ्राय, लॉलीपॉप, बोंबेल, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, कोलंबी बिर्याणी. तिकडे बघाल तर लॉलीपॉप आहे, पापलेट आहे, मस्त मसाला लावलेला, बांगडा आहे, सुरमई आहे, गरम गरम वडे भेटतील तुम्हाला. दादा आपल्या दुकानाचं नाव काय? दादू सागरी स्वाद आपलं नाव आहे. भांडूपला आपलं रेस्टॉरंट. आणि आपल्या दुकानाची स्पेशल डिश कोणती? बघ, आपल्या दुकानाची स्पेशल डिश चिकन लपेटा आहे, आगरी स्पेशल आहे. आणि प्राईस काय तिची? 250 रुपीज. फक्त 250. तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच आहे आणि चिकन लपेटा ट्राय करा. भेटूया आता दादाला पुढच्या वर्षी. हां, पक्का. कल्याणला येणारच आहे. थँक्स दादा. नितीन मालवणी मसाले या ठिकाणी आपण आलोय. नितीन मालवणी मसाल्यांची इथे. तर आता आपण इथे आता काय काय त्यांच्याकडे? मालवणी मसाला आहे, मच्छी मसाला आहे, मच्छी मसाला. अजून काय काय मिळेल तुमच्याकडे? कोकण सरबत आहे, आगळ आहे, कोकण सरबत, बरेच काय काय पदार्थ आहेत. आणि तिथे लाडू पण लाडू भाजा, हां, फडके लाडू आहे, कोकम वगैरे सगळं. तिथे चटणी वगैरे आहे, उडदाचं पीठ. चालेल. आणि प्राइस कशी आहे? प्राईस काय आहे आता कोकण सरबत? 1 लिटर 180 रुपये आहे. 180 रुपये. गावठी आगळ आहे, गावठी आगळ आहे, कंपनीचा आगळ आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकतो इथे कोंबडी वाड्याचं पीठ देखील आहे, काकांनी ठेवलेलं आहे. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत, परत चटणी आहे, लसूण चटणी वगैरे. आणि तिथे खाज्याचं सगळं दुकान आहे. तांदळाचं पीठ आहे, कुळीदाचं पीठ आहे, उडदाचं पीठ देखील आहे. नक्की विजिट करा कोकण महोत्सवमध्ये आला तर नितीन मालवणी मसाले या स्टॉलला. आणि इथे बाजूलाच भजन चालू आहे आता, तो बघायला. आता आपण सॉफ्ट खायला आलोय तर चला खाऊया. चॉकलेट, व्हॅनिला आणि कुठचं मिक्स. तर काय हे मला तर मिक्स सगळ्यांना मिक्स म्हणजे तिघं मिक्स. मी पण आता 3 मिक्स. तर साई भाई आपल्याला पार्टी देतात ना, मिक्सच पाहिजे. तर चला बघू. आणि आपली सॉफ्ट आलेली आहे. पहिली आपला
मस्त एकदम मस्त. आपण यांच्यासाठी पण काम करतो. आपला कॅमेरामॅन आहे यासाठी पण. आणि आपण एक थंबनेलसाठी पण फोटो काढायचा विसरू नको. तर हे बघा आता आपली पण मस्त सॉफ्टी आलेली आहे आणि एक सेल्फी. तर चला तर मित्रांनो आता आपण आलेलो विजया फूड स्ट्रीटचे. तर जे आपले भांडुपला कोकण महोत्सव अरेंज करतात सुजय धुरत, तर त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या नमस्कार करतील. तर बरोबर तुम्हाला इथे येऊ. तर आपल्या हॉटेलची स्पेशलिटी काय आहे सर्वात पहिले तर आपण हा जेव्हा कोकण महोत्सव चालू केला तो 1996 मध्ये. 1996 सालापासून जेव्हा चालू केला या मैदानात नव्हता, छोट्या मैदानात 25 स्टॉल. 25 स्टॉल, फक्त 25 स्टॉल. आणि ते सगळे लावले आपण कोकणातले उत्पादनं जे आहेत त्या उत्पादकांना घेऊन त्यांची विक्री वाढावी ह्या उद्देशाने तिथे आपण स्टॉल लावतो. ते स्टॉल लावता लावता हळूहळू संख्या वाढत गेली, तशी जागा वाढवावी लागली. त्यानंतर तो लाला शेटला झाला. त्यानंतर हा मैदान लाला शेटला पण होता. नंतर 5व्या वर्षी राजसाहेब ठाकरे आले होते आपल्या मने राजसाहेब ठाकरे आपल्या. आणि आजचं हे आहे 25वं वर्ष. आणि भरपूर सारे मान्यवर आपल्या या कोकण महोत्सवात. नक्कीच हे सक्सेस आहे तुमच्यासाठी, एक मोठा नक्कीच सक्सेस आहे. तर आपल्याकडे कोणत्या डिशेस भेटतात? आता आपल्याकडे बघायला गेलं तर कोकणातले जर आपण म्हटलं ना तर त्याला एक नाव आहे सागोती वडे. सागोती वडे सागोती वडे मित्रांनो बघून घ्या. वडे आणि सोलकडी. अच्छा सोलकडी. आता तुम्हाला सोलकडी म्हणजे काय तर आपला जेव्हा आपला हा स्वाद घेऊन होतो सागोती वाड्याचा, त्यानंतर आपण सोलकडी पूर्णपणे जिरल्याचं आणि ती चव जिभेवर राहते. चिकन व्यतिरिक्त अजून काय आहे तुमच्याकडे? का फक्त चिकन व्यतिरिक्त आपण आता लॉलीपॉप ठेवलं, पण ॲक्च्युली असतं मच्छी फ्राय, मच्छी करी आणि हे सगळं आपण पदार्थ इथे अरेंज केलेले असतात. त्याच्यामध्ये इथं बांगडा, बोंबील, मांदेली, सुरमई, पापलेट अशा प्रकारे आपण वेगळे करू शकतो. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कोकणातल्या मच्छ्या, मग सुकी मच्छी पण आली, त्यात जवळा चटणी आली, कलेजी पावाला, किमा पावाला, हे सगळं वेगळं. तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? आपला भांडुपला करताना 25 वर्ष हा कोकण महोत्सव मला वाटतं मुंबईत आपलं नाव आहे चांगल्यापैकी. आणि कोकण महोत्सव एकदम पूर्णपणे आपला यशस्वी असतो. कधी पहिल्या वर्षापासून ते 8 वर्ष होतं टोटली 100. गाव ते ना. तर बाकी तुमचं गाव सांगा. गाव माझं देवगड. आपल्या चॅनलचं नाव देखील देवगडचं आहे. देवगडच पाहिजे, कोकणी माणूस देवगडच. आपल्या गावचं नाव मेन म्हणजे कुठे मागे नाही राहिलं पाहिजे, त्यासाठी देवगडचा राजा चॅनलचं नाव. आणि तुम्हाला माहिती आहे देवगडचा राजा मागे नाही राहिला. मुंबई येऊन पण झाली पाहिजे आणि कोकणात पण त्याने विकास घडवला पाहिजे. आणि कोकणच्या तिथे विकास झाला तर आज कोकण ते कॅलिफोर्निया बनते. नक्कीच. आणि नवीन नवीन तिथे आयडिया आल्या पाहिजे, तिथे नवीन उद्योग उभ्या राहिल्या पाहिजे. ही माझी सदिच्छा आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न होईलच. थँक्यू. आणि बाहेरच सोडाचा पण त्यांनी स्टॉल ओपन केलेला आहे. तिकडे पण तुम्ही आलात तर नक्की एकदा व्हिजिट करा. तर मित्रांनो बघा, मालवणी महोत्सव स्टार्ट झाल्याबरोबर तुम्हाला इथे असे पहिल्या रोमध्ये मच्छी, सुकी मच्छी वगैरे तुम्हाला बघायला भेटेल. मुलींचे ऑर्नामेंट्स वगैरे, ते विळी वगैरे बघा, लाकडाची सगळी सामान आहे तिथे. आणि ते आपल्याला पापड बघायला भेटत आहेत. आणि इकडे आपण पुढे गेलो तर आपल्याला लोणची पण आहेत सगळ्या प्रकारची. आणि इथे बघा हे काय माहिती इथे. चल. आणि इथे मसाले वगैरे, जास्त करून तर आपल्याला हीच दुकानं बघायला भेटतात मित्रांनो. तर काका आपल्याकडे काय काय आहे? मालवणी मसाला, कोळीत पीठ. अच्छा. कोकम सरबत वगैरे पण आहे ना? अच्छा. तर आपल्या दुकानाचं नाव काय काका? हां, बोगटे मसाले. तर नक्की विजिट करा. आणि इथे लाडू वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो, सगळ्या प्रकारचे लाडू उपलब्ध आहेत. परत तिथे आंबावडी वगैरे
जे माझ्या लहानपणीचा फेवरेट, आणि इथे चटणी वगैरे पण आहे. तर चला पुढे जाऊया. 16-17 मिनिटाचा वेगळंच करते यार वाटतंय. तर मित्रांनो बघा, इथे छोट्या मुलांसाठी छोटे छोटे गेम्स देखील आहेत. चला पुढे जाऊया. थोडं गर्दी खूपच आहे, रात्रीचे 12 वाजले तरी. तर बघा इथे छोटे मोठे गेम्स देखील आहेत छोट्या मुलांसाठी. तर आणि इथे पुढे गेल्यावर थोड्या राईड्स वगैरे बघून येऊ आपण. तर आता काय बसणार नाही, बघू उद्या आलो तर बसूया. आणि इकडे बघा रिंग टाकण्याचा गेम आहे. तर चला आता इथून राईड्सला जाऊया. तर बघा तिथे आपल्याला आकाश पाळणा बघायला दिसतोय. तर चला जाऊया तिथे लवकर. मला तर उत्सुकता आहे बघण्यासाठी फक्त. तर मित्रांनो हे बघा, फायनली आपण राईडच्या इथे आलेलो आहे. आणि 12 वाजले तरी गर्दी काय कमी होण्याचं नाव नाही घेते. आणि कोकण महोत्सवाचा उत्साहात यावर्षी तर खूपच गर्दी आहे. आणि हे बघा छोट्या मुलांसाठी किती गेम्स आहेत. तर चला पुढे जाऊया. आणि मित्रांनो ही बघा, ही आहे ना यावर्षी नवीन एक राईड आली आहे. तर खूप जण बोलतात की ही राईड मस्त आहे मस्त आहे. बघूया आपण उद्या ट्राय करूया. निखिल शिंदे येतो का बसायला हत्तीमध्ये? एक स्क्रीनशॉट पण घ्यायचा, चांगला फोटो घ्यायचा. ब्राईटनेस पूर्ण कमी कर. तर फायनली मित्रांनो आपण इथे पोहोचलोय. ही बघा हीच ती नवीन राईड आहे जी यावर्षी आलेली आहे. ही बघा हीच ती नवीन राईड आहे. आणि इकडे आणि बघा हीच ती नवीन राईड आहे. सगळे लोक बोलतात की या आपण बघू, आता जमलं तर नक्की जाऊ. मला तर रिस्की वाटते पण ही राईड. काय रे मस्त वाटेल पण थंडी किती लागेल त्याला. हॅलो गाईस. आणि आता तो जयदादा देखील भेटलेला आहे, सिद्धांत सरफारेचा भाऊ. आणि इकडे आपला हे ह्याला काय बोलतात रे, ब्रेक डान्स. यो ब्रेक डान्स. तर चला पुढे जाऊया. आणि आपला ब्रेक डान्स देखील आहे इकडे समोर. आणि ती आपण गेल्या वर्षी जी राईडमध्ये बसलेली ती तिकडे आहे. आणि सर्व याची लाइटिंग तर मला खूपच आवडली. आणि तिकडे आपला आकाश पाळणा आहे. बघा 12 वाजले तरी भांडूपमध्ये काय माणसांची कमी नाही. आणि आपली इथे कोकण रेल्वे देखील आलेली आहे. बाजूला बघू शकता मिनी कोकण रेल्वे. आपली कोकणात दिवा पॅसेंजर आली आहे. चला कोकणी माणसांनी पटापट येऊन बसा. नक्कीच नक्कीच लवकर या. मला आकाश पाळणा दिसत नसेल धुळीमध्ये. धूळ खूप जास्त उडते.
पोटॅटो ट्विस्टर आहे वाटतं मला. हा पोटॅटो ट्विस्टरच आहे वाटतं पैसे. ते कितने का अंकल? तर मित्रांनो 50 रुपयाला आहे पोटॅटो ट्विस्टर. नक्की ट्राय करा. मी तर नाही ट्राय करणार आहे कारण मला तर नाही आवडेल. चला पुढे. 50 रुपये बेस्टी भेटते इथे. 50 रुपये बेस्ट काय करा? 50 रुपये. हे थँक्स दाखव आपले. किती रुपये सांगतो? 50 भेटतात. 50 रुपये. फक्त 50 रुपयामध्ये बेस्टी भेटत तुम्हाला. हा न्यूडल्स नाही. तर साई शेठ नमस्कार. तर तुला मुलाखत घेऊन तर खूप आवडतंच मला माहितीच आहे. तुला खूप जणांनी विचारलं पण कोणता चॅनल वगैरे सबस्क्राईब कर. तू सगळ्यांना सांगितलंस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि इंटरव्ह्यू घेतला त्यासाठी पण खूप खूप आभार. तुला या वर्षीचा आपला 25वा कोकण महोत्सव कसा वाटला? खूपच मस्त आहे यावर्षीचा. सर्वात जास्त मला वाटतं की यावेळी खेळण्यासाठी तर खूपच राईड्स वगैरे तर खूपच वाढवलं आहे. म्हणजे अजून म्हणजे आपला कोकण महोत्सव वाढतच चालला आहे. पहिला कसा छोटा होता आता त्याच्यात काय काय भरपूर काय काय आणलंय. हा बरोबर. पहिला 25 स्टॉल पासून सुरुवात केलेला आज 125 स्टॉल आहेत आजच्या कोकण महोत्सव मध्ये. सगळे कोकणी माणसं आपल्या कामाला लागले आणि नक्कीच आपली कोकणी माणसं पुढे जाणार आहेत. कोकणांचं नाव पुढे नेणार आहेत आणि नक्की त्यांना सपोर्ट करत राहा मित्रांनो. कोकण महोत्सव नाव कुठं बाकी नाही राहिलं पाहिजे त्यासाठी आपलं. बरोबर आहे. आणि इथे बघा बचत चालू आहे ना. आणि साई आज काय काय खाल्लंस मग तू कोकण महोत्सव? आता तर काय नाही खाल्लं कारण रात्री आलो ना मग जेवून आलो म्हणून काय नाही खाल्लं. पण उद्या नक्कीच काहीतरी खाऊन जाणार. आणि राईड्स कोणत्या करणार उद्या बघ? बघू आता तिकडे गेल्यावरच पण करणार. पाण्यात वगैरे तर नक्कीच नसणार. अच्छा चालेल चालेल. आणि तुला युनिक गोष्ट काय वाटली आपल्या कोकण महोत्सवची? युनिक गोष्ट म्हणजे वडापाव. काय वाटली? तंदूर वडापाव. तंदुरी वडापाव. अच्छा तो माझ्या मागेच आहे तो दिसतो तो. आपण अच्छा नक्कीच तो खाऊया उद्या. आणि त्यांचा तू आता इंटरव्ह्यू पण घेशील ना? हो नक्कीच घेऊ ना आपण. ओके ओके काका चालेल. अजून आले नाही त्यामुळे. हा हा. तर मित्रांनो फायनली आपण भांडूपच्या तंदुरी वडापावची इथे आलेलो आणि आपल्यासोबत दादा आहे. दादा नमस्कार. तुझं नाव काय दादा? उमेश गाडगे. तर आता तुला सर्वात पहिला माझा प्रश्न आहे की तुला ही कल्पना कुठे सुचली? कोल्हापूरला ऑलरेडी एक ब्रँड आहे दूध वडापाव. त्यांनी तिकडे आउटलेट. अच्छा तिथे भांडूपमध्ये एक पण नाही ना अजून सुरू करणार आहे का? अच्छा भांडूप इथला का? चालेल. आणि आपल्या तंदुरी वडापावची प्राईस किती आहे? बेसिक प्राईस आपला 20 रुपये आहे. अच्छा बेसिक तंदूर वडापाव चिकनवाला चिकन वडापाव टाईप्स आहेत का त्याच्यात पण? अच्छा पूर्ण मेनू कार्ड. तर बघू शकता मित्रांनो वेगवेगळे टाईप्स देखील आहेत त्याच्यात. फक्त एकच नाही आहे. आणि आपण याचं तर दादा आता कल्याणला देखील एक मालवणी महोत्सव सुरू होणार आहे. तिथे देखील असणार आहे का तंदूरी आपण वडापाव? अप्रोच केलं त्यांना. ॲक्च्युली ते कनेक्टेड होते ना डेज. अल्बम स्टार्ट झाला हा. त्यांना असे बोलणं झालं उद्या कॉल करायला सांगितलं. चालेल चालेल. तर खूप चांगलं वाटलं आणि असंच तुझा तंदुरी वडापावचा त्यांना पुढे जाऊ. आपला आउटलेट येणार आहे लवकर. चालेल. आणि तुझा नंबर पण शेअर कर. 980470 चालेल पार्टी वगैरे साठी असतात ना? चालेल पार्टी चालेल. ठीक आहे थँक्स. आणि मित्रांनो हे बघू शकता काहीतरी वेगळंच आपल्याला दिसलं आहे. बाटलीमध्ये लाइटिंग आहे. काय बोलते इसको? बॉटल लाईट. बॉटल लाइटिंग. आणि 100 रुपीजला 2 आहे. लाईट बोला बॉटल लाईट चौका दो बोला. तर आणि संपलेलं आता कोकण महोत्सव फायनली आपण एक्सप्लोर केलेला आहे या वर्षीचा 25th. तर आता आपण चाललोय ना खाली. आणि इथे चिंचच पण आहे.
तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमचा व्लॉग? लास्टपर्यंत तुम्ही बघितला आहे आणि आमची जी स्पेशल भेट होती, तुम्हाला बोललेलो की आमची स्पेशल भेट होणार आहे, तर ती पण कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि आपल्या यावर्षीचा मालवणी महोत्सव कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हो. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करायचं. आणि तुम्ही किती मजा केली, कुठे कुठे राईड्समध्ये कुठे कुठे बसलात ते देखील नक्कीच सांगा. तर चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही चिल मारा.